प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी याचं थोडक्यामध्ये कथानक असं आहे. मला वाटतं हे सुरुवात करण्यापूर्वी यांचा उल्लेख करणं अतिशय आवश्यक आहे, ज्यांचा हा प्रयोग आहे. प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे, जे मूळचे पैठणचे होते, त्यांनी हा नाट्यप्रयोग जो आहे निर्माण केला. स्वतःचे डायलॉग, लोकांचं सगळं त्यांनी निरीक्षण केलं, त्यातून स्वतः संवाद लिहिले आणि हा नाट्यप्रयोग सुरू केला त्यांनी. रॉय डिटोरिज नावाचा एक अमेरिकन कलावंत होता, एक पात्री नाटक करणारा, ज्याने 1700 प्रयोग केलेले होते जगभरात. त्याचं रेकॉर्ड ब्रेक केलं लक्ष्मणराव देशपांडे यांनी 1800 प्रयोग करून, आणि नंतर स्वतःचंच रेकॉर्ड ब्रेक केलं परत 1930 प्रयोग करून. 2009 साली महाशिवरात्रीच्या दिवशी या जगातून त्यांनी एक्झिट घेतली. तर त्यांच्या स्मृतींना वंदन करून मी हा प्रयोग सुरू करतोय. तत्पूर्वी मी एक विचारेल, तुमच्यापैकी किती लोकांना माहीत आहे एकपात्री नाट्यप्रयोग काय असतं? किती लोकांना माहीत आहे? ठीक आहे. एकपात्री नाट्यप्रयोग याचा अर्थ एकच माणूस इथं डायलॉग बोलणार वेगवेगळ्या व्यक्तींच्या, आणि तुम्ही एकरूप झाल्यानंतर तुम्हाला असं वाटेल मी इथं एकटा नाही आहे, बरेच जण इथं आहेत. बघूया आपण. तर सुरुवात करतो. प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी याचं थोडक्यात कथानक असं आहे. मराठवाड्यातलं एक खेडगाव आहे. या खेडेगावामध्ये गर्भ श्रीमंत शेतकरी, या शेतकऱ्याचं घरचं नाव आहे बप्पा. या बप्पाला एकुलता एक ल्योक आहे. या ल्योकाचं नाव आहे काशीनाथ. काशीनाथ लई हुशार आहे. पहिल्यांदा खेड्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग तालुक्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग शहराच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. तिथं त्याचं शिक्षण अटकतं म्हणून तो लंडनला जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. पण पास होता होता घोटाळा करतो. एका इंग्रज पोरीच्या तो प्रेमात पडतो आणि तिथलं गोड स्वप्न घेऊन आपल्या घरी परत येतो. परत आल्यानंतर काशीनाथचे वडील बप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात. मग काशीनाथ नकार देतो. मग काशीनाथ आणि बप्पा यांच्यात बाचाबाची होती, तणतण होती, धुसफूस होती. काही अटी लादल्या जातात. काशीनाथ त्या स्वीकारतो आणि हे लग्न निश्चित होतं. आपण अशी कल्पना करायची की बाप्पाचं एक घर आहे, समोरची बैठक आहे, ओसरी आहे, याला इकडे एक दरुजा आहे, इकडे एक दरुजा आहे, माग एक दरुजा आहे, आजूबाजूला शेत आहे, वावर आहे, आणि मागचं जे भिताड आहे, या भिताडावर फोटो लटकलेले आहेत. त्याच्यामध्ये गणपतीचा फोटो, सरस्वतीचा फोटो, लक्ष्मीचा फोटो, खंडोबाचा फोटो, मारुतीचा फोटो, आणि मध्ये गांधी नेहरू घुसलेले आहेत. फोटोच्या खाली उदबत्त्या लावलाव फोटोच्या काचा इतक्या काळ्या भंगार झालेल्या आहेत की कधी कधी त्या काचा ग्रहण पाहायला कामाला येतात. इकडं गाद्या गिरद्या तक्क्या लोड पडेले. खेड्यातल्या गर्भ श्रीमंतीची छाया सगळ्या घरावर पसरलेली आहे. काशीनाथ लंडनहून येतो आणि बाप्पा त्याला बोलावून घेतात. घरामध्ये कोणी आहे का? काशीनाथ, ए काशीनाथ. कुठं गेलंय पोरं? कोणाला माहिती? इकडे पाहिलं, इकडे दिसणार, तिकडे. बाबण्या, ए बाबण्या, इकडे. अरे इकडे ये ना बाबा. इकडे म्हणलं तर तिथनं हातपाय हलवतो. अरे बाबा इकडं ये. अरे इकडे ये ना. काय पोरग आहे? इकडे. मला बोलवलं का बाप्पा तुम्ही? मला बोलवलं? हा. काशीनाथ कुठे? दादा वावरात गेला. हाव ना, वावरात गेला. वावरात गेला? वावरात काय करतो तो? ऊसाला पाणी घालतो ना. हाव ना, ऊसाला पाणी घालतो. त्याला कळतं का ऊसाला किती पाणी घालावं, कसं घालावं, कवा घालावं, कुठं घालावं? अरे सगळ्या वावराचा सत्यानाश करील ना तो. पाठवून दे त्याला ताबडतोब. ऊसाला पाणी घालतंय. जिथं पाणी घालायचं तिथं घालणं आणि भलत्या ठिकाणी पाणी घालत बसलं. त्याला काशीनाथ काय करतो हा तिकडं? अरे बाबा तिकडं. आय वॉज जस्ट थिंकिंग टू चेंज युअर ॲग्रिकल्चर स्ट्रक्चर. म्हणजे बाप्पा मला सतत असं वाटतं की आपण आपल्या शेतामध्ये एवढं इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट करतो, एवढं लेबर इन्व्हेस्टमेंट करतो, पण त्यातून जे रिटर्न्स मिळत नाही ते मिळत नाहीत. येस येस येस. काय लावलं? फेस फेस फेस. ह्या पाय काशीनाथ, तुला जे काय बोलायचं आहे त्या मायेच्या भाषेत बोल. नंबर 1 आणि नंबर 2 आहे वातात आल्यासारख्या हातपाय नको आलो. काय म्हणणे तुझं? नाही काय बाप्पा, मला
सतत असं वाटतं की आपण आपल्या शेतामध्ये एवढा पैसा घालतो, एवढे काम करतो, त्याच्यामध्ये काम करतो, पण त्यातून रिटर्न्स, व्हॉट्स एक्झॅक्टली रिटर्न्स मीन्स, उत्पादन मिळायला पाहिजे, ते मिळत नाही. येस येस, बस. तुला असं वाटतं का शिकून सवरून आला ना वावरात हात घातला तर मोती बाहेर येणार आहे? येडा झाला का? आमची अख्खी जिंदगी चालली पण आम्हाला अजून सुधारणा बाबा. आता तुला माहिती आहे, आता माझं वय होत आलेलं आहे, तुझ्या मायचं वय होत आलेलं आहे, घरामध्ये आजी जुनं खोडे तेव्हा कटकन मोडेल त्याचा काही नेम आहे का? तेव्हा आमच्या समोरचे 2चे 4 हात झाले म्हणजे आम्ही हरिहरी करायला मोकळे, तू तुझे कामं करायला मोकळा नाही का? म्हणजे आता लोक रोज येतात, विचारतात, पुसतात, म्हणून म्हणलं. आता परवा ते अमरावतीचे आले होते, ते विचारत होते चांगली आहे पोरगी नाही हे, मग कोल्हापूरची पाय नाही हे, पैठण हे, आंबड हे, असे कसे पोरं तुम्ही रे घड बोलत नाही? आमचं पाय मनामध्ये आलं की कसं ठोकून देतो आम्ही दण का. माणसानं मोकळं चाकळं बोलावं, छाताडावर दडपण ठेवू नये. छाताडाचा भाता कसा फास. मला बोलवलं का तुम्ही? वय मला बोलवलं काय? अहो तुम्ही मला बोलविलं का? हा काशीनाथ काय बोलला का? बोलला 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 अहो बोलला म्हणलं की अहो बोला ना. अरे पण काय बोलला आत्ता माय? उगाच वसवस न कर तुम्ही माझ्या अंगावर. नाही तर काय म्हणते मंदीचं काटा बसलंय सकाळपासून चुलखंडाजवळ बुक 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 करीत. ते पोटते तसे तुम्ही असे, मी तरी कुठं कुठं पाहू. अरे पण काय बोला आत्ता माय? अहो अहो इकडं या, इकडं या. तुम्ही त्याला कुठे पाठवलं होतं म्हणे ना, ते लंटनला का फलटनला, तिकडं ते मड्डम का फड्डम म्हणतात ते पाहिले त्यानं. तुम्हीच विचार त्याला, मी नाही विचार त्याला. मी विचारलं की ते पोरगं पुन्हा तन 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 करता, नाही तर काय मला इकडे आगन तिकडे फुपाटा. माझ्या जीवाचं नुसतं वस 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 पाठवा लवकर. काय मायन काय लेकरू कळणं वळणं. ते लेकरू काय बोलतंय ते मायला कळणं, माय काय बोलती ते मला कळणं. खरं म्हणजे म्युझियम आहे नुसतं. त्याला म्हणा काशीनाथ मायला काय सांगितलं तू? तिकडे पोरगी पाहिली म्हणे, काहून? इकडं नव्हत्या का पोरी? का खपल्या सगळ्या? शिकायला गेला होता का पोरी पाहायला गेला होता? नाही म्हणजे काय बाप्पा, मी जी तिकडे मुलगी पाहिली त्याचं कारण असं आहे बाप्पा, बिकॉज आय लव्ह. हो बाई, हिचं म्हणणं बरोबर आहे. हो बाई, आपल्या घरामध्ये हे बाई की बाप्पाच्या मनामध्ये आलं पाहिजे. हो बाई, आणि बाप्पाच्या मनामध्ये टोचलं ग, बाप्पाच्या मनामध्ये जर नाही आलं ना तर बोंबला. आणि एकदा का जर का बाप्पाच्या मनाने घेतलं मग बाप्पा काही केल्या सोडत नाही. मामा ही म्हणते तसं, तू म्हणते तसं, लेकरं बाळ पोरं सुर. बायकांचा हा गोंधळ घरामध्ये. तिकडे बाहेर वट्ट्यावर पुरुष मंडळी जी बसलेली होती, त्या पुरुष मंडळीमध्ये सुद्धा याच विषयावर लगेच चर्चा सुरू. व्यंकटराव, नारायणराव, भाऊराव, अण्णा, पंडितराव, भीमराव, या ना. अहो या ना, बसा ना. ओ बा झालं का तुकडा गिळून? ओ बा बसा बसा. टेक माहितीमुळे कामाचे. हे घ्या पानाचा डब्बा घ्या. ओ बा घ्या पानं घ्या, घ्या 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 घ्या. तुमच्या कानावर आली का काही बातमी? नाही नाही आली. काय गड्या हो, तुमचं लक्ष कुठं असतं मग? अहो बाप्पाने तिकडे पत्र पाठवलं म्हणे, आणि आता तिकडून ए काय झालं का आत्ता? काय झालं? काय झालं माहित नाही का तुला काय झालं? ती भावानी गाणं लक्ष कुठं होतं तुझं?